कोण देणार, कोण देणार, कसं देणार? मराठ्यांना आरक्षण, रिझर्वेशन टू मराठास. हाऊ टू गेट इट, हाऊ टू गेट इट, कसं मिळणार आणि किती दिवस बांधणार? कोण आहे वाली? वाली कोण आहे रे? मराठ्यांना वाली कोण आहे? कुणी बी नाही. आणि काय म्हणतात? आरक्षण आमच्या हक्काचे निषेध असो. एक मराठा, एकच मराठा. We deserve आरक्षण, we deserve reservation. या कोण देते बघा. मला काय मराठा शिकला पाहिजे, मराठा मास्टर, मराठा शिकला पाहिजे, पण शिकून गोंधळत गेला पाहिजे. एक मराठा, एकच मराठा. आणि या मराठ्यांचं करायचं काय? काही डोकं वर काय? विक्रम, हा? अरे हे काय, कोण आहे हा? अरे हाच तो विराज, ज्याचं समाज कल्याण ऑफिस मध्ये सिलेक्शन झालं होतं. बर, पण आरक्षणामुळे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी गुण असणारा पुढे गेला आणि हा वेडा झाला. काय सांगतोस? अरे 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 बिचारा, काय सांगू तुला. अरे म्हणूनच तर आपण आरक्षणासाठी सरकारशी भांडतोय आणि आरक्षण मागतोय. म्हणजे म्हणजे त्याची गुणवत्ता असून सुद्धा त्याला संधी मिळाली नाही. खरंच बिचारा. बर ते सोड. अरे तुझा निकाल होता ना? अरे हो हो, अरे होता. वा 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 वा, तू आता उच्च पदस्थ अधिकारी होणार. साहेब नमस्कार, इथूनच घ्या आता. अरे काय पण काय बोलतो का रे? अरे निकाल तर बघूयात. चल. मित्रा, तुझंच खरं. खरंच खरंच मराठ्यांना कोणीच वाले नाहीये. अरे एवढे चांगले गुण मिळून सुद्धा अरे मला ती नोकरी मिळू शकली नाही. का मिळू शकले? कशामुळे? या आरक्षणामुळे मिळाले नाही. माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या व्यक्तीला सुद्धा ती संधी मिळाली, ती फक्त आरक्षणामुळे. अरे काही गुणवत्ता काय कामाची? मी मराठा आहे ना, मराठा आहे मी मराठा आहे आणि आम्हाला आरक्षण नाही, मग नोकरी सुद्धा नाही ना. एक मराठा, एकच मराठा. मराठ्यांना कोणी वाढीच नाही. कोण आहे मराठा? अरे मराठा कोण आहे? कुणीच नाही. मी मराठा, मी मराठा आहे ना, मग मला नोकरी नाही, मला आरक्षण सुद्धा नाही. बाकी सगळ्यांना नोकरी आहे, त्यांना आरक्षण आहे. मी थोडा शाप आहे, कारण मी मराठा आहे. एक मराठा, एकच मराठा. नाही 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 नाही, एक मराठा नाही, एकच मराठा. कुणाची रे औलाद तुझी? मराठ्यांची का कुणा बाडक्याची? पळपुटा कुठला? आरक्षणापायी जीव द्यायला लागलायस? तानाजी, नेताजी, कुठे आहात तुम्ही? मुजरा राजा. तानाजी मालुसलेच या मावळ मातीच्या पौरांनी आरक्षणापायी जीव द्यायला लागल्यावर यायलाच लागलं आम्हाला. अरे या महाराष्ट्राच्या भूमीत हे असलं घडतं या, ही तळणी तळणी पोरं पटाला जीव द्यायला लागल्या, आणि ते बी कशा पण आरक्षणासाठी. ठोतीच आहे. भल्या भल्याना लोळवणारी महाराष्ट्राची माती आई भय, खंजिरी घुसणार नाही अशी मराठ्यांची छाती आई. तरी तुम्ही हिंमत हारताय, तीर टाकताय. सेनापती प्रतापराव गुजर अवघ्या 7 शिपायासनी घेऊन बहलोल खानावर तुटून पडलं. आवडलं ते
शंभूराजांच्या मृत्यूनंतर संताजी घोरपडी निराश झालं नाही. त्यांनी तलवार उचलली आणि थेट औरंग्याच्या छावणीचं कलश कापून आणलं. आत्मानेनं संकटावर तुटून पडणारी ही माणसं मरणाला कधी भ्याली नाही. अरे मरणासमोर ज्याचा ताठा तोच खरा मराठा. अरे आमचं शिवबाराज संकट आल्यावर डळमळ नाही तुमच्यासारखं, उलट पेटून उठलं. त्यांच्यात लढाईची राग होती, तुमच्यासारखा पळपुटीपणा निर्भयपणा नव्हता. मराठीसने आरक्षण मिळालं नाही म्हणून जीव द्यायचा. हे सह्याद्रीचं छातवान घेऊन लढणाऱ्या मावळ्यांच्या मावळ मातीत मराठ्याच्या पोरांनी जीव द्यावा. जिथं जिथं म्हणून मराठे भिडले तिथं तिथं इतिहास घडले आणि त्या इतिहासाचं पहिलं पान हेच सांगतं, अन्यायाविरुद्ध मराठ्याचंच रक्त सांगतं. बघा बघा, आठवून बघा तो इतिहास. नुसती याद आली तरी मस्तक झुकायला लावणारा एकच छत्रपती होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज. शिवबांचं हिंदवी स्वराज नुसतंच भरू लागलं होतं. राजाने अफजल खानाला फाडला, पन्हाळा घेतला, तवर अपशकून घडला. राज त्या पन्हाळगडाच्या वेड्यात सापडलं, पण त्यातनं बी त्यांनी मोठ्या युक्तीनं सिद्धी जोहारच्या मगर मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली. पण अजून एक दोन कावळा स्वराज्याचं लचकं तोडायला टपून बसला होता. होय, त्या औरंगजेबाचा सख्खा मामा, मुघलांचा सरदार शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला. मावळ माती अंगवर थरारली. वळवाच्या पावसाचं काळं कुट्ट ढग स्वराज्यावर दाटून आलं. मावळ मातीवर शिवबाच्या स्वराज्यावर रायगड शून्य झाला. त्या खानाचं करायचं तरी काय? खानानं मुलूक जाळला, आया बहिणींची आबरू लुटली. त्या वक्ताला राजांनी हातपाय गाळले नाहीत. हे तुमच्यासारखं काही वेगळा विचार केला नाही. उलट ते पिटून उठलं आणि आल्या त्यांनी मला खेचायची त्यांनी तयारी सुरू केली. शिवा का स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. कहाँ हो मुगलिया सल्तनत और कहाँ ये इतना चीटी जैसा मामूली सा स्वराज्य. वो शिवा दक्कन में अपनी सल्तनत की बुनियाद डालना चाहता है, लेकिन मैं अमीरुल उमरा नवाब बहादुर मिर्जा अबू तालिब शाहिस्ते खान दक्कन के इस सरजमी पर कसम खाता हूं, इस मुल्क के हर किले पर हमारा प्यारा चांद तारा लहराऊंगा. मेरे बेटे अबुल फतेह खान. जी अब्बा जान. सरदारों को हुक्म दो, शिवा का सब मुल्क लूट लो, जला डालो इन मराठों के हर घर को, गुलाम बनाओ इन कमबख्तों को, खाल खींचो इन मराठों की. जैसा आपका हुक्म. लेकिन अब्बा जान, पूरा दक्कन हम कब काबिज करेंगे? दक्कन के इस मुल्क से मराठों का नामो निशान मिटा देंगे हम. जी अब्बा जान. और उस शिवा का क्या करेंगे? सुना है अभी अभी वो परनामे किले से आदिल शाह के सरदार सिद्दी जोहर को चकमा देकर धोखाधड़ी से भाग निकला है. अरे भाग कर जाएगा कहाँ जाएगा वो पहाड़ी चूहा? उसने शहनशाह हिंदुस्तान को ललकारा है, अब उसका अंजाम वो खुद ही भुगतेगा. ऐसा अंजाम कि फिर कोई दक्कनी चूहा मुगलिया सल्तनत के खिलाफ बगावत की कोशिश भी ना करे. आखिरकार उसे आना ही है हमारे इस लोहे के सिकंजे में. मैं बहुत पुरानी ख्वाहिश है, उसके सर से पांव तक लोहा पहनाकर उसे घसीटते हुए शहनशाह के सामने पेश करूं, जिसे शहनशाह की तबीयत खुश हो जाए. वाह दाजान वाह. दुश्मन को मिट्टी में मिलाने का क्या खूब रास्ता सोचा है आपने. सिवा के प्रजा को जला डालो,
लो उनके घर, उठा लाओ उनकी बहू बेटियों को, ताकि हमारे जवान सिपाही उन्हें उनकी जवानी, उनकी मिठास चख सके, ऐश कर सके। और फिर वो खुद को शेर समझने वाला चूहा गिड़गिड़ाते हुए हमारे सामने सुरई की भीख मांगेगा हमसे, समझे? और हम उस पर फतेह पालेंगे, फतेह। वाह बजान, खुदा हमें कामयाबी से नवाजे। आमीन आमीन या खुदा, आमीन। नाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत योगी श्री 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 शिवाजी महाराज। राज, यमुनेच्या डोहात हा कालिया नाग शाहिस्ती खान शिरून बसलाय. 3 वर्ष झाली दशा दशा केली या खानानं. त्याला ठेसायलाच पाहिजे राज. वै धरण्याचा त्या पोळी बाहेर पडणं झाल्या. उभ्या पिकात हायदूस घातलाय खानानं. गाढवाचं नांगर फिरवलं त्यानं पुण्यावरनं. 1 लाख फौज, त्याला लागणारी रसद, पुरा वानर विचका केलाय त्याच्या फौजेनं. सारा मुलूक उजाड पडलाय त्याच्या टोळधाडीनं. वै राज, अहो मेलेल्या माणसांचं श्राद्ध घालायला देखील गवताची काडी उरली नाही राज. स्वराज्याच्या सगळ्या सीमेवरनं नुसत्या आया बहिणींच्या किंकाऱ्या आणि रयतेचा आक्रोश, अगस्त आक्रोश ऐकायला मिळतोय राज. जगदंब जगदंब, आम्ही जाणतो नेताजी, आमची प्रजा घरादाराला मुकली आहे, रानावनात सैरभैर आहे. पाडवा तोंडावर आहे, पण साजरा करावा कसा आणि कोण करा? जगदंब जगदंब. नेताजी, तानाजी, खान उन्मत्त झालाय. त्याची फौजही आवाढव्य आहे. त्या फौजेच्या जीवावरच तो तख्त आणि ताजच्या नशेत मग्न आहे. त्याच्या पापाचे घडे भरलेत आणि आमचा जन्म देखील परित्राणाय साधूनाम या व्रतासाठीच झालाय. राज, नुसती आज्ञा द्या. सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचं दात मोडणारी मराठ्यांची जात आमची. आणि त्या खानाची बत्तीशी तोडली तर ह्यो नेताजी परत आपल्या मुजऱ्याला येणार नाही. हा नेताजी, सबूत यातून काहीतरी तोड निघेलच. अहो पण राज, असली कामं धीरानं करून चालतात होय. गावानं उठायला पाहिजे. अहो शाही ठिकाण म्हणजे हत्ती आहे होय. तू सुस्तावलेला रेडा आहे रेडा. काटूया त्याला आणि दाखवूया मराठ्यांच्या तलवारीचं पाणी असतंय काय ते. उलटा भाजल्यावर भाजून काढूया त्याला. जो हिंदवी स्वराज्याला भेटला, जो मराठ्यासनी नटला, त्याला मराठ्यांनीच गाजला. शाबास नेताजी, शाबास तानाजी. होय, इतिहास साक्षी आहे. खवळलेल्या समुद्राच्या, वाघांच्या आणि शांत दिसणाऱ्या मराठ्यांच्या वाटेला कधीच जाऊ नका. त्या शाहिस्त्याला अशी अद्दल घडवू की पुन्हा त्याने स्वराज्याकडे डोळे वाकडे करून पाहायला नको. त्याच्या फौजेवर चालून नाही जायचं, तर त्याच्या लाल महालातच शिरायचं आपण. होय, आणि खानालाच उडवायचं ठरवलंय आम्ही. थेट मुळावरच घाव घालू आणि खानाला दाखवू मराठ्यांच्या मातीची मर्दानगी. खेळूया रक्ताची रंगपंचमी. होय इब्राहिम खान, आम्ही लाल महालात येऊ ते खानाच्या स्वप्नातही नसेल. ते घडलं आणि खान मारला की त्याची फौजही राहणार नाही. सारा मुलूक, सारं स्वराज्य मोकळं. वा राज वा, हा धाव पण खरा आणि हा घाव पण चांगला खानाच्या वरणी बसणार बघा. एकदम नामी बेत आहे. त्याच्या पोटा शिरून त्याचं काळीस काढून आणायचं. लई दीत झालं, हात शिवशिवत होत. बसून बसून पार कटाळा होता बघा. मुजराच कुणी ज्ञानुमाने आला, आपली भेट मागतोय. असं पाठव त्याला. ये ज्ञान, ये.
तुला यायला इतका उशीर का? राजा आता आम्ही कैद्यातली माणसं, कवा सुटका होईल तवा याच. कैद म्हणजे? आता पुण्याच्या लाल महालावरचा मी माळी, कवा आलो कवा गेलो 10 विचारत्यात. पण मग आता कसं सुटलास? गावाला पोरगा आजारी आहे म्हणून सांगितलंय आणि इकडं आलो. लाल महालाची काय बातमी? राज, अहो त्या खानानं सोन्यासारखा वाडा पार बाटीवलाय. जिथं देवघर, अहो जिथं देवाची पूजा चालायची, अहो ते खात बसतो. तुमच्या मुलालाचा जनानखाना केलाय त्यानं. फुलं देवावर पडायची, ती बेगमाच्या नाचणारींच्या अंगावर पडत्यात. जिथं पोती वाचायची तिथं चाळ घुंगराचा आवाज रात दिवस घुमतोय. पार पार शोभा गेली बघा महालाची महाराज. आम्ही जाणतो खानाची सैतानी महत्वाकांक्षा, त्याचे अत्याचार. अरे आज त्याचं वक्त आहे, पण उद्या आमचं असेल. कसल्या वक्त राजे? अहो सारे पुन्हा वसाड झाले. बघाव तिकडं खानाची छावणी, आपली माणसं डोळ्याला दिसनाच बी. सोसवना म्हणून आलो बघा महाराज. ज्ञानू, जी, अरे आम्हाला तरी कुठं सोसवतंय, म्हणून तर तुला बोलवलंय आम्ही. एक नामी बेत आहे आमच्याकडे. काय जी? नेताजी, पुण्यात कुठे चौकी पहारे आहेत. पहारे केव्हा बदलतात? खानाच्या 60 सरदारांचे दळ, त्यांच्या जागा, टेहळणीच्या तुकड्या, त्यांचे मार्ग, याचा बारकाईनं तपशील काढा. जी राजे. तानाजी जी, आणखी एक. आपल्या फिरंगोजी नरसाळ्यानं पुण्याच्या हवालदाराच्या मुलीची सोयरीक भोरच्या रावतांच्या मुलाच्या बरोबर ठरवली आहे. अष्टमीचा मुहूर्त आहे. त्याच दिवशी वराडी बनून लग्नाचं वराड, म्हणजे आपले सगळे शिपाई वाजत गाजत छावणीत घुसवू. जी, आणि मध्यरात्री त्याच्यावर हल्ला करू. जी राजा. इब्राहिम खान जी, आता तू आमचा सरदार. अश्वपथकाबरोबर आम्ही तुझे सेवक बनून पुण्यात प्रवेश करू. आता आम्हाला तुझ्या पठाणी फौजेची ताकद आजमावायची आहे. लाल महालापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुझी. जरूर जरूर राज, आम्ही आमची जान पण कुर्बान करू, पण तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही राज. इब्राहिम खान जी, आमच्या जीवाचं काही पण हो, त्या खानाला सोडायचं नाही. आणि हो, कुठलीही गफलत करू नका. सावधानतेने असा, कच खाऊ नका. समजलं? जी. आई भवानी उदंड यश देऊ. हर हर महादेव! हर हर महादेव! क्या हुआ? ये क्या चल रहा है? कौन है ये? क्या कर रहे हो यहाँ? बेवकूफ, कौन हो तुम? राजे, राजे, अहो तू शाहिस्ते खान. शाहिस्ते खान प्रत्यक्ष गावाला विचारतोस होय कोण आहे म्हणून? शिवाजी. हो शिवाजीच. तरी लवकर ओळखलास. आम्हीही तुला ओळखतो. तूच ना तो शाहिस्ते खान, खिल्लतीच्या तुकड्यासाठी, पदासाठी लाचार झालेला, औरंगजेबाचे तळवे चाटणारा भिकारी आहेस. तूच आमचं स्वराज्य जाळून ध्वस्त करणारा तूच, आमच्या रयतेचे हाल करणारा तूच. तू मराठ्याला लागतात. जय भवानी! नेताजी जी, बहुधा खान आमच्या तलवारीनं मेला असावा. चला, आता उशीर नको, निघून जाऊ इथून. हुसूर, हुसूर,
ये कैसा शोर है? क्या हुआ? अरे खान साहब का कत्ल करके दुश्मन भाग रहा है। पकड़ो पकड़ो उसे, चलो पीछा करो उसका, पकड़ो पकड़ो उसे। भाग जाओ, पकड़ो। हुजूर कहाँ है आप? हुजूर क्या खुदा, ये क्या हुआ? ये क्या हुआ? अफसोस अफसोस, ये क्या हुआ? मेरे बेटे अब्दुल फतेह, अरे बेटे ये क्या हुआ? मेरे लाल उड़ जाओ उड़ जाओ। मेरा बेटा मारा गया। या खुदा, ये क्या हुआ? अरे ये क्या हुआ खुदा? ये सिवा आदमी है ये शैतान जिसने मेरी ये हालत कर दी। हाँ, शायद वो शैतान ही है। सचमुच वो काला जादू करता होगा। वो कहीं से भी निकल आता है और कहीं भी गायब हो जाता है। अब इस हाथ का मैं क्या करूं? इस जख्मी हाथ से मैं शहंशाह औरंगजेब के सामने कैसे पेश हो जाऊं? वो शैतान का बच्चा मेरा दुश्मन हो गया। फिर भी कोई सरदार होशियार नहीं, सबके सब गाफिल। ये क्या हुआ? आज उस सिवा ने सिर्फ उंगलियां काटी है हमारी, फिर वो पीछे से आकर मेरा सर काट देगा। सिपाहियों सिपाहियों, पीछा करो सिवा का, जाओ। नहीं नहीं, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ, कहीं से वो फिर से सिवा यहाँ आ जाएगा, मुझे मार डालेगा। मुझे अकेला छोड़ो मत जाओ, मुझसे दूर मत जाओ। अब यहाँ एक पल भर भी नहीं रहूंगा मैं। मुझे किसी पर भरोसा नहीं, किसी पर भरोसा नहीं, मुझे किसी पर नहीं। मैं तो चला वापस औरंगाबाद। चलो चलो भागो। काय करू शकतं हे शिवरायांनी दाखवून दिलं आणि त्यांनीच दाखवून दिलं का एक मराठा म्हणजे लाख मराठ्यांच्या ताकदीचा आहे. होय, तेव्हा रडायला नाही लढायला शिका. राजकर्त्यांना इतिहासाची आठवण करून द्या. म्हणाव दर वेळेला शाहिस्तेखानासारखं जीवावरच पोटावरच लिहावं असं